पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर गावात एका 4 वर्षीय चिमुरडीचा निर्गुणपणे खून करल्याच्या घटना घडल्यानंतर गावकरी जे आहेत ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात आणि या गावकऱ्यांनी एकत्र येत आता या पुणे सातारा महामार्गावर एकत्र येत ठिय्या मांडत हा संपूर्ण रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू केल्याचं पाहायला मिळतंय। जोपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात देत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा असण्याची भूमिका जी आहे ती खरं तर या संपूर्ण गावकऱ्यांनी घेतलेली पाहायला मिळते आणि कशा प्रकारे हे गावकरी आक्रमक झालेले आहेत ते आपण पाहतोय। खरं तर दुपारच्या सुमारास एक 4 वर्षाच्या मुलीला भीमराव कांबळे नावाच्या एका व्यक्तीने 65 वर्षीय व्यक्तीने तिला गोठ्यामध्ये नेले आणि तिचा निर्गुणपणे बलात्कार करत तिचा खून केला आणि तिचा मृतदेह जो आहे तो शेणाखाली दाबून ठेवल्याचा आरोप जो आहे तो या संपूर्ण गावकऱ्यांचा आहे आणि त्या अनुषंगाने जर पाहिलं तर हे संपूर्ण गावकरी जे आहेत त्यात आक्रमक झालेले आहेत। आरोपी जो आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे, मात्र आरोपीला आमच्या ताब्यात द्या आणि जोपर्यंत आरोपीला आमच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं हे या सर्व गावकऱ्यांचं म्हणणं आहे। सध्या जर पाहिलं तर अशा प्रकारे या गावकऱ्यांनी या ठिकाणी ठिय्या मांडलेला आहे आणि आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी आपलं रास्ता रोको आंदोलन जे आहे ते सुरू ठेवल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। 4 वर्षीय चिमुरडीवर ती अशी एक निर्गुणपणे तिची हत्या करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर सर्व गावकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत। काय नक्की भूमिका आहे, काय नक्की घटना घडली होती? ही अतिशय दुर्दैवी घटना या ठिकाणी आज या ठिकाणी भोर तालुक्यात नसरापूर गावामध्ये घडलेली आहे आणि ज्या आरोपीवरती पहिले 2 गुन्हे असताना त्याला शासनाने सरकारने मोकळा सोडलेला आहे। जर त्याला अटक केला असता तर आज एका निरपराध जीवाचा या ठिकाणी बळी गेला नसता। त्याच्यावरती बलात्कार करून एका बालिकेवरती तिचा निरपराध खून केलेला आहे। आरोपीला आमच्या ताब्यात दिल्याशिवाय आम्ही या ठिकाणी रस्त्यावरून उठणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे। बरोबर समितीचे उपसभापती विशाल कोंडे हे होते ते सुद्धा यामध्ये सहभागी झालेले आहेत। आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत, त्यांची बोलू काय नक्की भूमिका? 65 वर्षाच्या आजीला असाच प्रकार केला त्यांनी। 60 वर्षाचा हरामखोर माणूस कांबळे त्यांनी सख्या भावाच्या मुलीवर बलात्कार केलाय। तो 4 वर्ष आरोपी होता, स्वतःच्या पुतणीवर बलात्कार केला, येरवड्याला होता। त्या माणसाला सोडला आणि तो हरामखोर आमच्या इथे येऊन आमच्या दिदीवर बलात्कार करून तिला खलास केले। 3 वर्षाची मुलगी होती आणि 60 वर्षाचा हरामखोर होता। ती जर आमच्या गावात आज जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, पालकमंत्री ताई स्वतः इथे येत नाही आणि जोपर्यंत त्याला फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही। तुम्ही सुद्धा महिला आहात, तुम्ही सुद्धा सहभागी झाला, काय भूमिका? तुम्ही महिला आहात, तुम्ही सुद्धा म्हणून हीच भूमिका आहे। आरोपीवर गुन्हे दाखल होते, तो बाहेर फिरतच कसा काय होता? या घटना जर अशाच घडत राहिल्या, तो आरोपी जर वारंवार बाहेर येत राहिला आणि ह्या घटना घडत राहिल्या तर तुम्ही समाजासमोर प्रशासन काय आदर्श ठेवणार आहे? प्रशासन समाजासमोर आणि आता तुम्ही त्याला आमच्या समोर न घेऊन जाणार, त्याला परत बेल देणार, तो परत तेच गुन्हे करणार। त्यापेक्षा त्याला आता आमच्या समोर आणा ना तुम्ही। जोपर्यंत पोलीस तुमच्या ताब्यात देत नाही त्याला आणायचं, त्याला आमच्या ताब्यात इथं द्या, कारण त्याला 3 वेळा आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला, आता 4थ्यांदा नाही ठेवणार आहे। पोलीस तुमच्याशी चर्चा करतायत, काय पोलीस आमच्या संघ चर्चा करतात मान्य आहे, पण पोलिसांना पण एक मुलगी, आम्हाला पण एक मुली, काय येणार 2 मुली आहेत। तुम्ही विचार करा आज त्याच्या घरची परिस्थिती काय होती। त्या बाईला त्रास झाला, एवढा त्रास झाला असेल ना, अख्खं गाव आमचं अख्खं बंद आहे। आतापर्यंत 50 वर्षाची ते असं झालं नाही। आज महाराष्ट्र दिन आहे ना, असा कलंक लागला आमच्या गावाला त्या हरामखोरामुळं। कुठल्या का जाती धर्माचा असू दे, पण त्यांनी आमच्या गाव जे कृत्य केलं ते नालायकांनी, त्याला एन्काउंटर इथल्या इथं झाला पाहिजे। तुम्ही माळेगावला एन्काउंटर केला का नाही? आणि पोलिसांकडे पळवाटा असतात, पळत गेला गोळी मारली, मारा ना, कोण तुम्हाला अटक करते? बरं, आपण पाहतो की अतिशय संतापजनक खरं तर प्रतिक्रिया ज्या आहेत ते या सर्व नागरिकांच्या पाहायला मिळतात आणि जोपर्यंत आरोपी आमच्या ताब्यात देत नाहीत, त्याचा एन्काउंटर करत नाही तोपर्यंत आम्ही या महामार्गावरून हलणार नाही, अशी भूमिका जी आहे ती या नागरिकांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।